सकाळ सगळ्याला कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कशा मग तुम्ही समजेजण बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. तर आत्ता वाजला तर सकाळचे 6:45 आणि व्हिडिओ एडिट करायला घेतलं ते काल काय व्हिडिओ पोस्ट करणं झालं नाही. एवढ्यात व्हिडिओ टाकणंच होणार गेलं तर कारण काय व्हिडिओमध्ये तुम्ही मागच्या बघितलं. माझी आई आणि माझी मावशी माझ्याकडे आली. मावशी तर पहिल्यांदाच माझ्याकडे आली. लग्न झालं तसं मला वाटते सासरी बी यायला नव्हती आणि इकडं आल्यावर मग आता एक तर तिला वेळ राहत नाही तरी बी दोन हाताचं तिच्या दोन्ही हाताचं ॲक्सिडेंट झालं. म्हणून मग मी म्हणले आता आले तर ये इकडं, म्हणजे गावाकडंच माझ्या मावशीची पोरगी राहते तिच्याकडे आली. मग आईला म्हणले मला काय आता येणं होणार नाही, म्हणले तिकडं मावशीला भेटायला तर ये इकडं तूच तिला घेऊन. मग आई आलती आणि येऊन आता त्यांनी राहिल्या. एवढं भारी त्यांचं बोलणं होतं का नाही. तर काय बोलला देत म्हणते मी सगळं ऐकते. तुला मी असे छोटे ठेव का? कुठे नाही बोलला दे म्हणतेच की उठवू नको मला. झोप मग. टाइम किती झालाय माहित आहे का? आता किती वाजला तर 6 वाजून गेल्यात. मोठे 6:15. तुझ्या बेनीची कमाल बघ. माझ्या बिनीची कमाल आणि मला म्हणते उठतेच. वाघ बी का हे माझी बीन म्हणजे म्हणणार आहे. बीन बीनच करायला आता म्हणणार. तू येत नाही बाबा. कळालंच नाही बघ. म्हणून तर आईला डायलॉग येईल का? मला खाय उठ मग एक लाडू का उठ. परब्या माय परब्या माय उठ. मी असे छोटे ठेव खायचं डोळा लागला बरबरा गुडत्या म्हणत्या. मी सगळं वाजला नाही म्हणते मग वाजतेच की. माझ्या नद्यात का काय दादाची कहाणी पर्स सापडल्याची सांग जरा. लिवला सांगाय ऐकणार आहेस का अशी? सांग याय. दादा दादा होताच बाई तसा. माझा तर हे राग केली दोघांनी माझ्या याच्या टायमाला. आई जरा दादाचं सांगणार आहेस का नाही तू? किती टाप्स आवडायला नाहीत का नाही तुला आईचे? मैदानात बसा आता. आता रेन मैदानात नाही तुम्ही मोठे आहे, तुला लयच भारी बोलली. तुझे टाप्सच पास पडाय नाही तुम्ही. दिवस झालं म्हणाली अशीच. गोडच वाटणार माझ्या जीवाला. का बरे? ती खाली लोंबल्यालाच गोड वाटणार आणि तीच लय आवडलंय म्हण. घिसड्यावणी वाटाली. हे मायासारखं परिणासारखं झालं. मोठी आईला व्हिडिओ माझा शॉर्ट बघितल्याबरोबर रडू आले ना. आई असलेली अवघड आहे वाटून. हसाची वाटली का बाय? मोठी आई आम्हाला का कळालं तर माहितीये का? जेव्हा तुझा ऍक्सिडेंट झालाय म्हणलं त्या टायमाला आम्हाला वाटलं असं कळालं की पहिल्या हाताचं प्लॅस्टर का करायला का काढायला गेल्यावर दुसऱ्या हाताचा ऍक्सिडेंट झाले. होय मोठी आई असं झालं नाही मग? याच आईन सवासनी दिशी मोडला ही. स्वयंपाक चालूच होता, पुरी यायच्याच होत्या. हां तर मग दवाखान्यात गेलं. वहिनी कुठे गेल्या तर वहिनीनं दुसरा बी हात मोडल्या पडस्तर करायला गेले म्हणून सांगितलं.
आणि आम्हाला असं कळालं की दवाखान्यात लईच झालतं म्हण माझ्या कसं एखादी गोष्ट नसल्यावर झालतं म्हण माझ्या रिप्यानं जाऊन फोन केला इकडं तिकडं हिला बी ताईला बी आईला असं असं झालं नाही येड्यावणी करला ते म्हण मला तुला सणच व्हायला नाही मोठी आहे ती शुद्धवर नसल्यावर झालते म्हण सण म्हणजे का माझी नुसती जीवन टाळायला चिटकत होती माझ्या एवढं होत होत रे बाबा कोणी कुणाला प्रमाण दुश्मन असला तर होऊ दे बाबा पुन्हा बी ह्याला तसलीच झाली झालंय चांगलं आता काय टेन्शन